सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज. सद्गुरु साईनाथ महाराज. लोअर परेल येथील श्रद्धा सबुरी मंडळाची साई पालखी कसारा घाटात घाटनदेवी मंदिरात रात्रीच्या मुक्कामासाठी आली असता श्री साई सहाय्य समिती इगतपुरीच्या वतीनं त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. मजल दरमजल करीत साई भक्त मुंबईवरून पायी चालत श्री साईबाबांच्या दर्शनासाठी भर उन्हात तसेच दिवस रात्र प्रवास करत असतात. पालखीतील मान्यवरांचं समितीतर्फे शाल, श्रीफळ, गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. भजन, कीर्तन, सामाजिक उपक्रम असे सतत 10 दिवस हे मंडळ उपक्रम राबवत शिर्डीस रामनवमीच्या शिवमुहूर्तावर श्री साईबाबांच्या चरणी नतमस्तक होतात. या प्रसंगी पालखीतील मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. नमस्कार. आज आपण आहोत श्री श्रद्धा सबुरी सेवा मंडळ लोअर परेल या पालखी पदयात्रेमध्ये आपण आहात. ही पालखी जवळपास 32 वर्ष, हे 32वं वर्ष आहे आमच्या पालखीचं. 32 वर्ष अविरतपणे ही पालखी मुंबई ते शिर्डीकडे प्रस्थान करते, बाबांचं दर्शन करते. गुढीपाडवा ते रामनवमी हा प्रस्थानाचा आमचा कालावधी असतो. गुढीपाडव्याच्या एकाच दिवस अगोदर आम्ही निघतो आणि रामनवमीच्या उत्सवाला शिर्डीपर्यंत पोहोचतो. उद्देश एकच असतो, साईबाबांची सेवा. आणि या उद्देशामागे असं आहे की साईबाबांनी बरंच काही सांगितलेलं आहे की साधारण जीवन जगता जगता आपण पूर्णपणे मनुष्याचं कल्याण कसं करावं, माणसाने माणसाशी कसं वागावं, कसं राहावं, हा प्रेमभावाचा संदेश, सर्व धर्म समभाव सांभाळून हा जो संदेश साईबाबांचा आहे तो सर्वत्र पोचावा, हा उद्देश घेऊन हे मंडळ कार्य करते. मंडळ खूप उपक्रम करते. म्हणजे मुंबईमध्ये वर्षभर मंडळ कार्यरत असते. त्याच्यामध्ये गरिबांना मदत, आदिवासी पाड्यातील मदत आहे, गरजू विद्यार्थ्यांना, आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांना शालेय मदत, शैक्षणिक मदत, शिवाय काही गरीब जे वैद्यकीय मदत असेल गरिबाला एखाद्या त्यांना वैद्यकीय मदत असे. न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, इगतपुरी.